100व्या कौरवाचं नाव सुद्धा विराजच होतं हे मला तेव्हा लक्षात आलं. माझी आई अमुक आहे त्यामुळे मी तिला सांगतो तिच्या डिरेक्टर कुठल्या तरी मित्राला की मला फिल्ममध्ये रोल दे. सिरियल करायची असेल तर झी आणि प्राईम टाईमची असेल तर विचार करू, नाहीतर विचार नाही करा. आई वडिलांकडनं मिळालेली जागीर ही जागीर ठेवायची का त्याचं हिंदवी स्वराज्य बनवायचं हे तुमच्या हातात असतं. त्यामुळे म्हटलं अहो मी एक सिनेमासाठी वाढवलेत, म्हणजे तुम्ही सगळं कापल्यावर म्हणाल की अरे नाही तू सूट नाही होत, माझा तोही रोल द्यायचा. म्हटलं मी पुण्यात आहे, माझा प्रयोग चालू होतोय आता. नाही ठीक आहे पोचशील म्हटले ते. गालिब काय आहे हे सांगणं खूप अवघड आहे, गालिब काय नाही आहे हे सांगणं सोपं आहे. घरी नुसती पुस्तकं असून चालत नाही, तो वाचण्यातही इंटरेस्ट लागतो. की तीर कुठून तरी एकीकडून सुटला होता. मजा अशी झाली की आग आधी तिथून लागली होती. मला एवढी भीती दाखवली होती सगळ्यांनी की लग्न झाल्यावर आता बघा आता लग्न झालं आता सगळं बदलणार. तर मी थांबलोय की खरा प्रश्न माझ्या बाबाला विचारला पाहिजे की 3 ऍक्टर्स घरी राहत असताना त्याचं काय होतं. आता घरी जाऊन प्रायश्चित्त. मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर. माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. आज जी व्यक्ती आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहे त्या व्यक्तीच्या नावातच राजस आहे. असाच विराजस म्हणजे विराजस कुलकर्णी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे उपलब्ध आहे. विराजस तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मी ज्याप्रमाणे म्हटलं तुझ्या नावातच राजस आहे, पण खरंच मला समजून घ्यायचं आहे की विराजस या शब्दाचा अर्थ काय, तुला काही माहिती आहे का? अर्थातच मला लहानपणी ती गोष्ट शिकवली होती. गीतेतल्या शांती पर्वातलं नाव आहे. माझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या आईच्या वडिलांनी ते शोधून काढलं होतं. कारण माझं पत्रिकेत अक्षर भ आलं होतं आणि भ वरनं कोणाला काही सुचेना तर काय नाव ठेवायचं म्हणून. तर गीतेत क्षत्रियांच्या पहिल्या राजाचं नाव विराजस होतं. की जेव्हा राक्षस खूप त्रास देत होते तेव्हा सगळ्या देवांनी ब्रह्मदेवांकडे जाऊन प्रार्थना केली होती की तुम्ही आमच्यासाठी एक राजा निर्माण करा. आणि तेव्हा ब्रह्मदेवांनी जो राजा पहिला निर्माण केला, पहिला राजा, त्याचं नाव विराजस म्हणजे विशेष राजस. आणि अनेक वर्षांनी विस्लिंग वुड्सला शिकत असताना आम्हाला महाभारत शिकायला होतं आणि त्यामध्ये एका महाभारतातल्या कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महाभारत लिहा असं सांगितलं होतं. तर तेव्हा मी दुर्योधनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहित असताना जो रिसर्च करत होतो त्याच्यात माझ्या लक्षात आलं की आपण ऐकलं असतं की 100 कौरव, तर 100व्या कौरवाचं नाव सुद्धा विराजस होतं हे मला तेव्हा लक्षात आलं. सो कुठलं आता तुम्ही त्यातलं मानायचं ते तुम्ही ठरवा. असो, पण विशेष राजस त्याप्रमाणे मला असं वाटतं की तू ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलास त्या कुटुंबामध्ये देखील एक विशेष महत्व आहे. त्याला लिगसी आहे 2 जणांची तिथे. एक तर तुझ्या आजोबांची लिगसी आहे जे या क्षेत्राशी संबंधित, पुन्हा आईची तर आहेच आहे, हे सगळेच जण जाणतात. पण अशा वेळेला या सगळ्या लिगसीचा आपल्या कामावरती आपल्या करिअरवरती दबाव असतो असं वाटलं का रे कधी? मला वाटतंय मी एकटाच नाही बोलत आहे. आपल्या प्रत्येकालाच लहानपणी विचारलेल्या पहिल्या 1-2 प्रश्नांपैकी हा असतो की तू आईसारखा अमुक होणार का बाबासारखा अमुक होणार. त्यामुळे कुठेतरी लहानपणी हे 2च ऑप्शन आहेत की काय आपल्याला, अशी एक मनात समजूत निर्माण होते. पण अर्थातच कुणाच्याही घरी आई वडिलांचे जे प्रोफेशन असतात ते आपल्याला पहिले दिसतात. म्हणजे काम म्हणजे काय, तर आई जे करते ते किंवा बाबा जे करतो ते. तर बाबा माझा क्रिमिनल लॉयर आहे, त्यामुळे वकील बनणार का असं विचारल्यावर मला त्याची लॉची पुस्तकं जाडीजुडी दिसायची. तेव्हा बापरे इथं खूप अभ्यास लागतो असं कुठेतरी एक मनात वाटलं होतं. आणि आई जे करते ते तसं तेव्हा कंटाळवाणं वाटायचं. लहानपणी कुणीही सेटवर खूप कंटाळा येतो. जर तुम्ही काम करत नसाल तर नुसतं बघायला बऱ्यापैकी कंटाळवाणा अनुभव असतो. त्यामुळे मी काय करेन असं की लहानपणापासून ठरलं नव्हतं. बरोबर. पण मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला म्हणजे मी मगाशी पण तुला हेच विचारण्याचा प्रयत्न केला की लिगसीचा किंवा आपल्या अगोदर जे काम आपल्या मोठ्यांनी करून ठेवलंय याचा आपल्या कामावरती कुठे परिणाम असतो का किंवा दबाव असतो का त्या गोष्टीचा? मी त्या बाबतीत खूप नशिबाने की मी खूप तुकड्यात या फील्डमध्ये आलो. आणि अगेन आईनी जे काही काम केलं आहे किंवा आजोबांनी जे काही काम केलं आहे ते मी ज्या पद्धतीचं काम करत होतो, ज्या प्लॅटफॉर्मवर करत होतो त्यापेक्षा खूप वेगळं होतं. त्यामुळे तसं डिरेक्ट नशिबाने कम्पॅरिझन कधी झालं नाही. म्हणजे दडपण मला तेव्हा झालं जेव्हा इतक्या वर्षांनी मराठी सिरियल करायचं ठरवलं. कारण तिथे मी आईच्या प्रांतात जात होतो. म्हणजे झी मराठीवर एक कमर्शियल सिरियल करतोय, लीड म्हणून करतोय. पण थँकफुली तोपर्यंत हा मित्रांबरोबर आलेल्या 10-12 वर्षांचा अनुभव होता आणि त्यामुळे आपल्याला काय येतं काय नाही येत ह्याचा एक पूर्ण मला पूर्ण जाणीव होती आणि त्याच्या थ्रू गेलो. त्यामुळे तोपर्यंत
थँकफुली तो तणाव कधी जाणवला नाही आणि माझ्या मित्रांना श्रेय देतो की त्यांनी तो कधी ते प्रेशर मला येऊ दिलं नाही, कारण जे काय होतं ते मी सगळे मिळून करत होतो. पण सर्वसाधारणपणे धारणा अशी असते की नटनट्यांची मुलं म्हणजे यांना कामं अगदी सहज मिळतात. तुझा स्वतःचा अनुभव काय आहे? मला कधी कधी वाटतं ना, तर ज्या पोझिशनला मी आहे, मी काही म्हणलं तरी ते व्हॅलिड धरलं जाणार नाही, कारण हे मान्य करावंच लागेल की एक सेफ्टी नेट गॅरंटीड असतं. म्हणजे जर मला ह्याच्यात करायचं आहे आणि जर माझ्याच्याने नाही होते असं मला वाटलं तर एक सपोर्ट सिस्टीम आहे, ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे, जी अनेकांना नसते. मी म्हटलं तसं माझ्या सगळ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आम्ही एकत्र काम केलं, त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात हा एक डिफरन्स मला कळत होता. पण याचीही जाणीव होती की जर मी त्याची कुबड म्हणून जर वापरायला सुरुवात केली तर माझी धाव फार पुढपर्यंत जाणार नाही असं मला वाटत होतं, कारण मग ते कमवलेलं नसतं. आणि त्यामुळे कुठेतरी नाटक सुद्धा मी जेव्हा करत होतो तेव्हा ते आपल्या बेसिसवर करता येते का बघू, म्हणजे मला पॉकेट मनी आम्हाला सगळ्यांना मिळायचा, ते टाकून त्याच्यातनं प्रयोग लावून बघूयात. एक 4-5 प्रयोग झाले की मग मी आई बाबांना सांगायचो की आता तुम्ही आणि प्रयोग बघा, कारण खूप विचार करून उत्तर देतोय मी, कारण ह्या दोन्ही बाजू आहेत. अर्थातच आई आजोबा हे असल्यामुळे अर्थातच एक्सपोजर होतं, त्यामुळे कदाचित हे एक्सपोजर नसलेल्यांचं जे एक होत असेल की आल्यावर जग धक्का बसतो की बापरे आपल्याला वाटलं होतं फील्ड असं आणि तसं नाहीये, तो धक्का अर्थात कमी जाणवला, कारण आधीपासून माहीत होतं की व्हॉट इट इंटेल्स. म्हणजे त्याच्या चांगल्या बाजूंबरोबर त्याच्या ग्लॅमर बरोबर त्याची उलटी बाजूही माहीत होती की हे सॅक्रिफायसेस असतात, हे असं असतं, अशा पद्धतीने पुढे जावं लागतं. ते माहीत असल्याचा अर्थातच फायदा झाला. पण मला कोणीतरी खूप, म्हणजे ह्या बाबतीत नव्हतं म्हणलं, पण एक खूप छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक खूप छान मी मध्ये वाक्य वाचलं की असे अनेक असतात आणि आई वडिलांना प्रत्येकाला असं वाटतच असतं की आपल्या मुलाला आपण हवं ते सगळं द्यावं, पण आई वडिलांकडनं मिळालेली जागीर ठेवायची का त्याचं हिंदवी स्वराज्य बनवायचं हे तुमच्या हातात असतं. त्यामुळे तुम्ही तुमचा स्टार्टिंग पॉईंट काय आणि तुमचा एंडिंग पॉईंट काय हे महत्वाचं, कारण तुमची कॉम्पिटिशन तुमच्याबरोबर असते. हे सगळे क्लिशेत खूप, पण ते तसंच आहे. म्हणजे त्या पलीकडे जाऊन मी काय करतो, म्हणजे जर खरंच मला लोकांच्या मते जसं एक ॲडव्हान्टेज आहे तर त्या पलीकडे जाऊन मी काय करतो याचा थोडासा विचार मी केला पाहिजे असं मला पहिल्यापासून वाटत होतं. आणि त्यामुळेच माझा कल हा शिक्षणाकडे होता की मला आधी सगळं शिकायचं आहे. की माझी आई अमुक आहे त्यामुळे मी तिला सांगतो तिच्या डिरेक्टर कुठल्या तरी मित्राला की मला फिल्ममध्ये रोल दे, असं करून माझीच गोची होणार आहे. कारण पहिलाच रोल जर मेन लीड असला, अख्खा सिनेमा माझ्या खांद्यावर असला, तर माझा चेहरा तेवढा ओळखीचा नाही कोणाला की त्याच्यावर सिनेमा चालेल, बी तेवढा मी कमवलेला एक्सपिरियन्स नाही की मी तो अख्खं खेचू शकेन, आणि सी जर ते जमलं नाही तर लोकांना बोटं दाखवायला एक्स्ट्रा, म्हणजे कदाचित अनोळखी जर कोणी ऍक्टर असला तर त्याला एखादा डू ओव्हर परत मिळू शकत असेल, पण इथे लोकांच्या अगदी निदर्शनास येणार की हा ह्याचा पहिला सिनेमा यांनी घाणकाम केलं. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा कधी कधी लोकांना या इंडस्ट्रीबद्दल बोलताना त्याचा विचार पडतो की फिल्म इंडस्ट्री आहे आणि त्यामुळे फक्त अमुक व्यक्तीशी माझी ओळख आहे किंवा ह्याच्यापर्यंत माझा रीच आहे एवढं असून चालत नाही. कारण त्यांनी जर माझ्यावर 2 कोटी 3 कोटी स्वतःच्या खिशातून टाकणं जर मी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत असेल तर ते पैसे त्यांना परत मिळवण्याचीही मी त्यांना गॅरंटी देऊ शकलो पाहिजे. आणि त्यामुळे स्वतःला मला त्या पोझिशनला सक्षम करता आलं पाहिजे. नाहीतर फक्त ओळख आहे, मैत्री आहे, दोस्ती आहे यावर ते चालत नाही. कारण शेवटी हा सगळा फायनान्शियल गेम आहे आणि तुम्हाला जर ते वजन पेलणार नसेल तर त्यात उडी घेणं हे कुठल्याही इंडस्ट्रीसारखं मूर्खपणाचंच म्हणायला लागेल. आणि एक गोष्ट म्हणजे प्रामुख्याने मला सूचित करावीशी वाटते याच्यामध्ये की शेवटी ज्या वेळेला तुझ्या वाट्याला माझा होशील ना आली मालिका, त्यावेळेला मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या पाठी कुठल्या बॅकग्राऊंडला, स्वतः चालून आल्या. पॉइंटला ऍक्टिंग करायची असंच ठरलं नव्हतं. सिरियलची तर खूप मजाच झाली. कारण मला आठवतं मी एक ऍड शूट करत होतो, म्हणजे मी डिरेक्ट करत होतो. केसरी ट्रॅव्हल्सच्या 4-5 ऍड्स एकत्र शूट केल्या होत्या आणि त्याचं पोस्ट प्रोडक्शन चाललं होतं आणि माझ्या एका नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. त्यामुळे मी मुंबईवरून निघालो आणि पुण्याला पोचलो स्टुडिओला डायरेक्ट घरी न जाता, की आता एडिटिंगला बसायचं, रात्री तालीम करायची आणि दुसऱ्या दिवशी रात्री प्रयोग. तर मी पोचलो आणि तिथे मला फोन आला
आमचं आधीचं नाटक जे होतं मिकी नावाचं, त्याला झी नाट्य गौरवला 11 नॉमिनेशन्स होते. त्यात मला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय तिन्हीचं नॉमिनेशन होतं. तर त्यामुळे त्यांना माहित होतं की मी ऍक्टिंग करतो. तोपर्यंत मी असं पब्लिकली कुठं फार ऍक्टिंग करायची वगैरे असं म्हणलं नव्हतं, पण नॉमिनेशन मिळालंय म्हणजे मिकी हे पण पुन्हा प्रायोगिक नाटकच होतं ना. ते व्यावसायिक सारखंच होतं, पण त्याचे आता प्रयोग कमी होतात म्हणून प्रायोगिक म्हणायचं. पण एंटरटेनिंग, धमाल, विनोदी नाटक होतं ते. तर त्याच्या नॉमिनेशनचं कुठेतरी त्यांच्या डोक्यात राहिलं होतं. त्यामुळे त्यांनी मला फोन केला की अशी अशी एक मालिका आहे आणि त्याची ही कास्ट आहे, आणि बाप्पा जोशी आहे, विनय येडेकर आहेत, निखिल रत्नपारखी आहे, सुनील काका आहेत, अजून गौतमीचं बहुतेक तेव्हा ठरलं नव्हतं, तर अशी कास्ट आहे. तर तेव्हा मी ऐकल्यावर आयुष्यात पहिल्यांदा म्हणलं की मी कन्सिडर केलं. कारण आधी मी चेष्टेत म्हणायचो की सिरियल करायची असेल तर झी आणि प्राईम टाईमची असेल तर विचार करू, नाहीतर विचार नाही करणार. तर नेमकी आता झीची झाली, प्राईम टाईमची झाली, तर म्हणलं आता, आणि ही कास्ट स्पेसिफिकली असल्यामुळे मी खरंच विचार केला. नाही तर कदाचित मी नसता केला विचार, किंवा तेव्हा बाकीच्या गोष्टी खूप चालू होत्या, पहिल्या फिल्मची तयारी चालू होती, स्क्रिप्टिंग चालू होतं. तर सिरियल म्हणजे ते सगळं बंद हे माहीत होतं. म्हणजे नुसतं एक काम न घेता आपली बाकीची कामं बंद ही जाणीव होती. नुसती माझी कामं बंद नाही, तर मी डिरेक्टर, मी त्या प्रोजेक्टमधनं बाहेर आल्यावर जे माझे मित्र आहेत जे त्या प्रोजेक्टला जोडले जाणार होते त्यांनाही ती गॅप घ्यायला लागणार होती. तर सगळ्यांना विचारलं, नशिबाने एडिटच्या इथंच होतं, म्हटलं असं असं येतंय, ऑडिशनला बोलवतात, काय करू? तर सगळ्यांनी तेव्हा सांगितलं तू ऑडिशन तर दे, बघू ना काय होतं. ठीक आहे, मग मी त्यांना रेकॉर्ड करून पाठवली ऑडिशन. तर तेव्हा असंच मजा म्हणून दिग्पाल दादाच्या पावनखिंड या सिनेमामध्ये मी काम करणार होतो एक छोटंसं. तर त्यासाठी मी केस वाढवले होते, केस आणि दाढी मिशा, म्हणजे पिळदार मिशाचा कम्प्लीट लुक चेंज केला होता. तर ते त्यांना पाठवलं होतं. ज्यांनी मालिका बघितली असेल त्यांना लक्षात येईल की मालिकेत जो मी दिसलो त्यापेक्षा हे खूप वेगळं रूप आहे. तर तसंच त्या मेकर्सचं झालं. ते म्हणले की ऑडिशन आवडते आम्हाला, पण तू त्या रोलला सूट होशील की नाही हेच कळत नाही, कारण तू जंगली दिसतोयस. तर तू मुंबईला येतोस का, एकदा आपण फेस टू फेस ऑडिशन करू ऍक्ट्रेस बरोबर, तुमची केमिस्ट्री वगैरे. तर म्हणलं ठीक आहे, पण माझा नाटकाचा उद्या प्रयोग आहे, म्हणलं आपण परवा करूया का? ते म्हणले नाही परवापर्यंत नाही, उद्या प्लीज ये ना सकाळी, कधी आहे प्रयोग? म्हणलं संध्याकाळी 7:30-8 वाजता. ते म्हणले नाही तोपर्यंत तुला परत पुण्याला सोडतो, तू मुंबईला ये. बरं ठीक आहे. म्हणून घरी न जाता मी तशीच बॅग खांद्यावर टाकली, टॅक्सी केली, मुंबईला आलो. रात्री पोचलो मुंबईला उशिरा. तोपर्यंत आई वगैरे झोपले होते. सगळं फोनवरच की आई असं असं आलंय, मला ऑडिशन आली आहे, मी उद्या चाललोय. दुसऱ्या दिवशी उठून सकाळी लवकर ऑडिशनला गेलो दादरला. ऑडिशनला कळलं की गौतमीच माझ्या ऑपोजिट असणार आहे, आणि गौतमी बरोबर आधी नाटकं केली होती थिएटरॉनकडनं, माझ्या नाटकाच्या संस्थेकडनंही तिच्याबरोबर नाटक केलं होतं, त्यामुळे आमची ओळख होती. ऑडिशन दिली. ते म्हटले की अरे अजूनही म्हणजे चांगलं करताय तुम्ही, पण अजूनही ते त्या लुकमुळे आम्हाला कळत नाहीये की तू त्या रोलला सूट होशील का नाही. तर एक काम करू, शेजारी एक सलॉन आहे, तिथं जाऊन आपण केस कापू आणि तुझी शेव करू. म्हटलं अहो मी एक सिनेमासाठी वाढवलेत, म्हणजे तुम्ही सगळं कापल्यावर म्हणाल की अरे नाही तू सूट नाही होत, माझा तोही रोल जायचा. तर म्हणले नाही तू बघ ना प्लीज, आपल्याला त्याशिवाय नाही डिसिजन घेता येते. तर तिथून मी दिग्पाल दादाला फोन लावला. म्हटलं दादा असं असं आहे, म्हटलं की मला केस कापायला होतं, त्याचा अर्थ मी पावनखिंडमध्ये तर नाही होऊ शकणार, म्हणजे तो लुक सूटच नाही करणार. हे होतं नाही होते डेट्स वगैरे पुढचा प्रश्न, पण लुक चेंज करायला लावताय. तर दिग्पाल दादा इतक्या लहानपणापासून त्यांनी मला बघितलंय आणि इतक्या त्याच्या नाटकांमध्ये लहानपणापासून काम केलंय की तेव्हा त्यांनी मला कॉन्फिडन्स मागितलं. तो म्हणला झीची सिरियल आहे, चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, बिंदास कर, आपण करू मॅनेज. तर ठीक आहे म्हटलं. शेजारी गेलो, केस कापले. माझाच एक त्यांनी कुठेतरी इंस्टाग्रामवर फोटो शोधला होता की असं असं तू दिसू शकतोस का? म्हणलो हा, म्हणजे टेक्निकली दिसू शकतो, पण आता 2 महिन्यात काय वाढलंय काय माहित नाही. तर ते सगळं केलं त्यांनी, लुक क्लीन केला आणि ठीक आहे म्हणले, फोटो काढले आणि म्हणलं आता मला निघायचं, माझा पुण्याला प्रयोग आहे. ठीक आहे म्हणले, ओके जा. पुण्याला पोचलो. अगेन आईला भेटलो नाही, घरी गेलो नव्हतो. आदल्या रात्री जो पुण्याला जायला निघालो होतो, डायरेक्ट प्रयोगाच्या इथे पोचलो. प्रयोगाच्या इथे पोचल्यावर फोन आला मला त्यांचा की डन होतंय असं वाटतंय, तर फायनान्शियल काय तुझं वगैरे. तर एकदम हे बोलणं सुरू झालं. प्रयोग अगदी म्हणजे दुसरी घंटा झाली होती. तर मी त्यांना म्हणलंय बघा साधारण माझ्या डोक्यात असं आहे, अमुक आहे तमुक आहे, हे सगळं चालू होतं आणि प्रयोग सुरू होणार आणि मी पिठात बसलो होतो. आणि त्यांचा मेसेज आला की ओके तुझं डन झालंय, उद्या सकाळी 6चा कॉल टाइम मिळाला. म्हणलो मी पुण्यात आहे, माझा प्रयोग चालू होतोय आता. नाही ठीक आहे पोचशील म्हणले ते.
तर अगेन प्रयोग सुरू झाल्यावर मी घरी काही तोपर्यंत आई बाबा झोपले, कुणालाच माहित नाही मला सिरियल मिळाली आहे. प्रयोग संपवला, प्रायोगिक नाटक, त्यामुळे सेट काढला, तो टेम्पोत भरला, टेम्पो नेला, टेम्पोतनं सेट उतरवला, मग रात्री 2:30 वाजता कॅब केली, 2:30 वाजता कॅब करून मुंबईला पोहोचलो, किती 2:30, 3:30, 4, 5ला पोहोचलो, घरी कपडे बदलले, 6ला मड आयलंडला शूटिंग सुरू केलं होतं. आईला मी पाटीवर मेसेज लिहून ठेवलं होतं की आई मी पुण्यात नाहीये, मुंबईत आलोय, सिरियलचं डन झालंय आणि मी शूटिंगला गेलो आहे. आणि मग सडनली ती सिरियल सुरू झाली आणि खूपच रिच एक्सपिरियन्स. अगेन माझं आयुष्यातलं सगळ्यात विनोदी आवडतं नाटक गेला माधव कोणीकडे होतं. मी 5-6 वेळा बघितलंय, त्यामुळे विनय काकांबरोबर काम करणं वॉज लाईक मेजवानी होती माझ्यासाठी. गौतमीचा उल्लेख केलास, त्यावरून मला एक गोष्ट आठवली. ते म्हणजे सुरुवातीला मालिका झाली जी गौतमी बरोबर होती, त्यानंतर मधल्या काळामध्ये काही चित्रपट झाले, व्हिक्टोरिया पण आला, दिग्दर्शन झालं, लेखन झालं. आता पुन्हा फिरून गौतमी सोबतच तो रंगमंचावरती ती म्हणते तसं आहे, ते आमच्या कुठेतरी नशिबात एकमेकांबरोबरचं काम लिहिलंय. आणि निमित्त आहे गालिब. खरं, गालिब बद्दल जाणून घ्यायचंय. दोघांनी एकमेकांबरोबर प्रत्येक माध्यमात काम केलं होतं. आता सिनेमाच राहिला असं मी एकमेकांना म्हणतो, पण बाकी म्हणजे कॅमेरा समोरही केलं होतं, स्टेजवरही केलं होतं, त्यामुळे एकमेकांची प्रोसेस माहिती झाली होती. काय केल्याने समोरचा गणतो ते नाही करायचं ते माहित होतं. आणि तिचंही पहिलंच व्यावसायिक नाटक. आणि चिन्मय मांडलेकर सारखा जेव्हा लेखक दिग्दर्शक आमच्या वाट्याला आला, तेव्हा असं होतं की आता आपल्यावर जबाबदारी आहे. म्हणजे आता आपल्याला हे नाटक डन करून दाखवलं पाहिजे लोकांना, कारण त्यांनी हे 8 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे आणि काही ना काही कारणांनी ते होत नव्हतं. बहुतेक ते आमच्या नशिबात होतं म्हणून कदाचित होत नसेल, पण ते इतक्या वर्षांनी इतक्या आमच्या आवडत्या लेखक दिग्दर्शकाचं, अर्थात अभिनेता म्हणून तर तो आवडतोच, पण त्याचं लेखनही खूप आवडतं मला. त्यांनी 8 वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक परफॉर्म करणारी पहिली कास्ट आपण होतो. म्हणजे त्या पात्रांना लोक जेव्हा बघतील, जेव्हा त्यांना ती पात्र भेटतील, तेव्हा ती आपल्या रूपाने भेटणार आहेत. हा खूप एक महत्वाचा त्यातला भाग होता. याची खूप जबाबदारीची भावना होती की आपण ते कसं फुलवतो, आपण कसं करतो, यावरनं त्याचं त्या नाटकाला न्याय मिळतो का नाही हे ठरणार आहे. त्यामुळे खूप इंटेन्स रिहर्सल्स होत्या. नाटक हे हलकं फुलकं त्याच्या मोमेंट्स असले तरी त्याचा मूळ गाभा जो आहे तो तसा सिरियस आहे, त्यामुळे रिअलिस्टिक आहे. त्यामुळे खूप वेगळी मजा येत होती. खूप सोपं झालं असतं 1.5 वर्ष 2 वर्षाची सिरियल केली, परत त्याच्यातच एक सायकल चालवताना कसं आपल्या घरचा रस्ता माहिती असल्यासारखं, पण त्यात काहीतरी वेगळं शोधायचं होतं. त्यात ते तसंच तेच न होऊ देता काहीतरी शोधणं, ही एक खूप उत्तम ऑपॉर्च्युनिटी होती आमच्यासाठी. आणि ती आमच्या बाकीच्या सहकलाकारांबरोबर ते करता आलं, याचा खूप आनंद आहे. आणि आता जस्ट व्यावसायिक नाटक सुरू झालंय. प्रायोगिकची सवय होती, म्हणजे साधारण खूप इंटेन्स 1 महिन्याची तालीम, आणि मग पहिले 2-3 प्रयोग होणार आणि मग 2 महिने थांबायचं, मग 1 प्रयोग होणार, मग 2 महिने थांबायचं. अशी सवय असताना एका महिन्यात एकदम धडधड प्रयोग होतात आणि रोज जाऊन आपल्याला तेच काम करायचं. आणि ते आता ह्या प्रयोगात असं करून बघू, त्या प्रयोगात तसं करून बघू, हे करता येत आहे. एक खूप वेगळा आणि व्हेरी रिच एक्सपिरियन्स. क्या बात आहे. गालिबचा विषय काय आहे एक्झॅक्टली? म्हणजे आम्हाला अगदीच सगळं विस्तृत समजावून सांगण्याची गरज नाहीये, पण गालिब हे नावच मुळामध्ये असं नाव आहे की जे एक प्रकारची आतुरता निर्माण करतं. गालिब काय आहे हे सांगणं खूप अवघड आहे. गालिब काय नाहीये हे सांगणं सोपं आहे. गालिब हे शेरो शायरी, उर्दू कवितांचं, शेरांचा कार्यक्रम नाही. गालिब हे एक मराठमोळं आत्ताच्या काळात घडणारं नाटक आहे. हे ऐतिहासिक नाटक नाही. असा मराठी श्रोतावर्ग नाही जो पु ल देशपांडे म्हणा किंवा वपू काळेंच्या कथा म्हणा, जीएनच्या कथा म्हणा, माडगुळकरांच्या कथा म्हणा, ह्या ऐकत मोठा झाला नाहीये. त्यामुळे अशा लेखकांचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे आपल्याला माहीत आहे. आणि अशाच एका लेखकाच्या अवतीभोवती घडणारी ही गोष्ट आहे. जो लेखक आता हयात नाहीये, पण त्यांनी त्याच्या आयुष्यात एक अशी कादंबरी लिहून ठेवली आहे गालिब, मिर्झा गालिब याच्या आयुष्यावर, जी त्याचा मास्टरपीस मानला जाईल, पण ती कादंबरी कोणाला सापडत नाहीये. असा तो विषय आहे. आणि माझा जो रोल आहे तो त्या लेखकाचा एक स्टुडंट आहे मी, जो आता खूप पॉप्युलर झालाय. तो चांगला लेखक आहे का नाही माहित नाही, पण तो पॉप्युलर खूप आहे. म्हणजे त्याच्या पुस्तकांवर सिनेमा बनलाय, त्यामुळे त्याला आता ती ट्रिक सापडली की सिनेमे बनतील अशीच तो पुस्तकं लिहितो. बेसिकली जे विकलं जातं, पटकन विकलं जातं, ते तो लिहितो. अशा पद्धतीचा तो लेखक आहे. आणि त्यालाही मनातून कुठेतरी खंत आहे की आपण
सरांनी जे लिखाण केलं त्याच्या आसपास पोचलो नाही होत. आणि कदाचित त्यांचं जर असं एखादं एवढी लेजेंडरी जर कादंबरी अर्धवट मिळाली तर मे बी आपण ती पूर्ण करून आपलंही नाव त्यांच्याबरोबर गणलं जाईल अशा अपेक्षेने तो त्यांच्या घरी आलाय. आणि गौतमीचं पात्र जे आहे ती त्यांची धाकटी मुलगी आहे जिने त्यांच्या शेवटच्या काही काळामध्ये त्यांची शुश्रूषा केली, त्यांची काळजी घेतली. आणि तिचा काय ट्रॅक आहे ते मी सांगत नाही कारण ते सांगून सगळी मजा जाईल. पण ती कादंबरी आहे नाहीये कुठं आहे आणि ती कुणाला सापडणार यावर ते अख्खं गालिब हे नाटक बेस्ड आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थात फॅमिली व्हॅल्यूज आणि वडील आणि मुलीची रिलेशनशिप, बहिणी बहिणींची रिलेशनशिप, गुरु आणि शिष्याची रिलेशनशिप या सगळ्याबद्दल खूप अप्रतिमरित्या चिन्मयदादांनी लिहिलंय. त्याचं लिखाणाशी आपण सगळेच आपल्या सगळ्यांनाच माहित आहे तो काय लेवलचं लिहितो. आणि माझ्या मते त्यांनी लिहिलेलं हे सगळ्यात चांगलं नाटक आहे असं मला तरी वाटतं. लिखाणावरूनच आणखीन एक गोष्ट आठवली ती म्हणजे चार्ली चॅपलिनचा तू खूप मोठा फॅन आहे. आणि मला असं वाटतं चार्ली चॅपलिनला तू खूप वेगळ्या पद्धतीने विश्लेषित करतोस. हे मी ऐकलंय तुझ्याकडून अगोदर. मला समजून घ्यायचं आहे की हा चार्ली तुला नक्की भेटला कसा. मी खूप लहान होतो आणि अगेन आता हे श्रेय माझ्या घरच्यांना दिलं पाहिजे कारण इतर मुलं जेव्हा कदाचित घरी बसून घरचे जे बघतात ते टीव्हीवर बघतात लहानपणापासून, तेव्हा मला अगदी मुद्दाम तेव्हा तर अवघड होतं, दुर्मिळ होत्या त्या कॅसेट्स मिळणं, पण चार्ली चॅपलिनच्या सिनेमांच्या कॅसेट्स आणून द्यायचे. त्यामुळे लहानपणापासून मी चार्ली चॅपलिनचे सगळे सिनेमे बघत लहानाचा मोठा झालोय. कुठेतरी त्याचाच एक प्रभाव असावा कारण तोही लेखक, दिग्दर्शक, अभिनेता होता. तर त्यामुळे तसंच आपल्यालाही व्हायचं असं कुठेतरी मे बी सबकॉन्शियस मध्ये असेल. पण ते बघत मी मोठा झालो. आम्हाला सुद्धा फिल्म मेकिंग मध्ये शिकवतात की कमीत कमी शब्दात तुम्हाला काय मांडता येते. तर तेव्हा तर अर्थात मुखपट असल्यामुळे लिटरली कमीत कमी शब्दात मधल्या त्या 1-2 पाट्या वापरून त्याचे जे सगळे सिनेमे त्यांनी बनवलेत, खरंच एकापेक्षा एक मास्टरपीस बनवलेत. आणि नुसते त्याचे फेमस सिनेमे नाही तर हळूहळू जसं मला ह्या माध्यमाकडे ओढ निर्माण व्हायला लागली तसं मी त्याच्या जुन्या फिल्म्स पण काढून बघायला लागलो. ज्या म्हणजे फीचर फिल्म्स आहेत त्याच्या सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे द किड माहिती असते, ग्रेट डिक्टेटर माहिती असते, गोल्ड रश माहिती असते, मॉडर्न टाइम्स माहिती असते, सर्कस माहिती असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या ज्या 2-2, 3-3 मिनिटाच्या ज्या शॉर्ट फिल्म्सनी त्यांनी सुरुवात केली तिथून मी ते शोधून काढायला सुरुवात केली. त्या सगळ्या सीडीज मिळवायच्या, इंटरनेटवरनं मिळवायचं. मग त्याची ऑटोबायोग्राफी वाचली. त्याची एक मराठीत खूप सुंदर बायोग्राफी हसरे दुःख नावाची, ती मला आईने वाचून दाखवली ती लहानपणी. त्यामुळे खूप लहानपणापासूनच ते चार्ली चॅपलिन आणि त्याचं ते लिटल ट्रॅम्प नावाचं कॅरेक्टर मला अगदी मनात बसलं होतं. म्हणजे माझ्याकडे अगदी मी 4-5 वर्षाचे असलेले फोटो जिथं मी खोटी मिशी आणि टोपी आणि हातात काठी धरून मी चार्ली चॅपलिन खेळतोय. मग आणखीन एका गोष्टीचा तू उल्लेख केला होतास, मला वाटतं ती दर्शकांपर्यंत पोहोचावी असं मला वाटतं चार्लीची. ती म्हणजे एक जिक्सॉ पझल असलेला एक हे आहे, म्हणजे कथा कशा पद्धतीने सांगावी. मॉडर्न टाइम्स मी आता म्हणलो त्याच सिनेमामधलं ते दृश्य आहे की तेव्हा लहानपणी आधी ते कळायचं नाही कारण लहानपणी काय तो पडला, तो हे केलं, घसरून पडला वगैरे एवढ्यासाठी बघायचो. पण मग आई किंवा जे कोण माझ्यावर असेल ते मला समजून सांगायचे त्याच्या मागे. इंग्लिश वाचता यायचं नाही, मग ते स्टोरी काय चालली आहे. तर मॉडर्न टाइम्स हा खूप चार्लीच्या आयुष्यातला महत्वाचा चित्रपट आहे कारण त्याचं जे फेमस कॅरेक्टर आहे द लिटल ट्रॅम्प, ते आपल्याला चार्ली चॅपलिन म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येतं त्याचं कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरचा शेवटचा सिनेमा होता मॉडर्न टाइम्स. कारण मॉडर्न टाइम्स हा असा मुखपट आहे जो टॉकी सिनेमे आल्यानंतर आलेला आहे. कारण त्यांनी ठरवलं होतं की नाही, ट्रॅम्प हे पात्र बोलू शकत नाही, हे जर बोललं तर त्याचा रोल संपला. त्यामुळे अगदी हट्टीपणाने त्यांनी तो रोल आणि तो सिनेमा मुखपट म्हणून ठेवला होता. आणि त्या काळामध्ये त्याला जे वाटत होतं दिग्दर्शक म्हणून, हे टॉकी आलंय, नवीन टेक्नॉलॉजी येते, सिनेमे बदलतायत, इंडस्ट्री बदलतीये, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन अमेरिकेमध्ये चालू झालं होतं. तर त्याच्या अवतीभोवती असलेली मॉडर्न टाइम्स, म्हणूनच त्या सिनेमाचं नाव तसं आहे की फॅक्टरी दाखवली आहे की हल्ली तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटी किंवा तुमच्यातल्या वेगळेपणाला वाव नाहीये कुठे, की तुम्ही त्या फॅक्टरीचा एक हिस्सा आहात आणि त्या हिस्सा म्हणून तुम्हाला काम करायचं आहे, असं त्याच्यामध्ये सिक्वेन्स होतं. तर त्याच्यात 3 शॉट्स आहेत एका पाठोपाठ एक, आणि तिथे कुठेतरी मला जे दिसतंय त्या पलीकडे सुद्धा फिल्ममेकरला म्हणायचं असू शकतं आणि तो म्हणू शकतो हे मला कळलं. ते 3 शॉट असे आहेत की पहिला शॉट आहे फॅक्टरी उघडली आणि फॅक्टरीमध्ये काम मिळवायला चाललेल्या माणसांचा एक लोंढाच्या लोंढा गेटमधनं आत चाललाय आणि आपल्याला टॉप शॉट आहे आणि नुसतं सगळ्यांच्या टोप्या जाताना दिसतात, घोळकाच्या घोळका आतमध्ये. कट टू
पुढचा शॉट असा आहे की एक मेंढ्यांचा कळप असाच गेटमधनं बाहेर पडतोय. की ह्या 2 दृश्यांचा अर्थ काय की जनावरांसारखी माणसं तिथे हाकली जात आहेत. आणि त्याचा पुढचा शॉट की त्या फॅक्टरीचा मालक आतमध्ये जेवढी बाहेर गर्दी आहे तेवढं तिथं प्रशस्त ऑफिसमध्ये तो बसून जिक्सॉ पझल सोडवतोय. आणि जिक्सॉ पझल सोडवताना तो शेजारून न्यूजपेपर उचलतो आणि आपल्याला दिसतं की शेजारी त्या न्यूजपेपरच्या खाली एक अशा शेकडो तुकड्यांचा ढीग आहे ज्यांना त्या पझलमध्ये जागा सापडली नाहीये. विच सिग्निफाईज की अशी खूप माणसं आहेत त्यांना कामं मिळणार नाहीत, जेवढी तिथं फिट होतात तेवढ्यांनाच मिळतं. हे मला आईने कुठेतरी सांगितलं. ते 7व्या-8व्या वर्षी मला झालं की हे माहित नव्हतं. म्हणजे हे गोष्ट एक असते पण त्या गोष्टीतून काहीतरी सांगितलं जातंय असंही बघायचं असतं चित्रपटांकडे. हे तिथून मी शिकलो. आणि माझ्या मावशीचा मला उल्लेख केला पाहिजे. ती मी लहान असताना पुण्यामध्ये चिल्ड्रन्स फिल्म सर्कल चालवायची की लहान मुलांना दर्जेदार चित्रपट वेगवेगळ्या भाषांमधले जगभरातले दिसले पाहिजेत आणि त्यांना ते चित्रपट कसे बघायचे मगाशी मी म्हणलो तसं, आणि ते बघितल्यावर आपल्याला त्याबद्दल काय वाटतं हे कसं व्यक्त झालं पाहिजे हे त्या फिल्म क्लबमधून व्हायचं. त्यामुळे खूप लहानपणी असा एक संस्कार आमच्यावर होत होता. माझ्याबरोबर अनेक मुलांवर तो होत होता. बरं, ह्या भूतकाळातलाच एक संस्कारांचा भाग बोललास म्हणून तू, ते म्हणजे लहानपणी तुझ्या घरी बऱ्याचशा दिग्गजांचं येणं जाणं असायचं. म्हणजे त्यामुळे डॉक्टर मोहन आगाशे असतील म्हणा किंवा इतर तत्सम काही मंडळी, हे पण ते संस्काराचाच भाग होता का? घरी येणं जाणं होतं. एक लोकांचं येणं जाण्यापेक्षा घरी एक जे वाचनाचं माहोल होतं, वाचन, कला याबद्दलचं, कार्यक्रमांना जाणं, आवर्जून जाणं, ह्या गोष्टी कानावर पडत राहिल्या आणि त्याचा फायदा झालाच असणार. पण आता आमच्या गालिबमध्ये खूप छान लाईन आहे माझ्याच तोंडी की पुस्तकांबद्दल चर्चा चालली असते आणि मी गौतमीला म्हणतो की घरी नुसती पुस्तकं असून चालत नाही, तो वाचण्यातही इंटरेस्ट लागतो. तर ते कुठेतरी मला लहानपणी माहीत होतं. असं कसं काय मला माहीत नाही, पण कदाचित अनेक वेळा मला सांगितलं गेल्यामुळे की हे महत्वाचं आहे आणि हे आपण ऐकतोय. त्यामुळे त्यांच्यातला मी कधीच नव्हतो की मला आठवतं बनगरवाडी सिनेमा बघायला मला घेऊन गेले होते आणि काय त्या वयात मला कळणार होतं. पण माझ्या वयाची खूप मुलं तिथे त्या आर्काइव्हच्या फ्लोअरवर खेळत होती. म्हणजे अंधार झालं, सिनेमा चालू झाल्यावर मी मात्र बघत होतो, कारण मला ह्याची जाणीव होती की हे महत्वाचं आहे आणि हे बघितलं पाहिजे. त्याच्यावर आता सबकॉन्शियसली काय माझ्या डोक्यात गेलं मला माहित नाही, पण त्याची मजा अशी आहे की खूप हेवी विषय होता बनगरवाडीचा आणि शेवटी सगळं ते गाव उद्ध्वस्त होतं आणि गाव त्यांना सोडून जायला लागतं आणि उपासमार आणि ते सगळं. आणि सिनेमा संपल्यावर मी इतका रडलो होतो की मला लाईट्स वगैरे आल्यावर एक अर्धा तास तिथं थांबून घरचे सगळे मला शांत होईपर्यंत थांबायला लागलं होतं. पण अगेन तेच आहे की ते मला सुद्धा आवडत होतं. म्हणजे मला सुद्धा आवडत होतं की काहीतरी आपण वेगळं बघतोय. कळत असेल नसेल, कवितांच्या कार्यक्रमांना गेलो, कळतील नाही कळत, पण लोक इथं वावा म्हणतात, लोक इथं दाद देतात, म्हणजे काहीतरी आहे आणि ते आपल्याला कळलं पाहिजे. ते कुठेतरी हे आपल्याला कळलं पाहिजे हा किडा लहानपणापासूनच माझ्या डोक्यात होता आणि त्यांनी माझा खूप फायदा झाला असं मला वाटतं. निश्चितच तुझा बऱ्यापैकी फायदा झाला या सगळ्यामध्ये. या क्षेत्राने तुला, मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता तुला काम देऊ केलंय, नाव देऊ केलंय आणि महत्त्वाची गोष्ट मित्रमंडळी मिळाली आणि ह्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला तुझा जीवन साथीदार पण मिळाला. येस, थिएटरने खूप दिलं मला. म्हणजे हे थिएटरने दिलेलं आहे, पण आम्हाला स्टोरी समजून घ्यायची आहे की ही स्टोरी सुरू नक्की कुठे होते? सुरू होते सोबतची 12 वर्षांपूर्वी, जेव्हा मी म्हणलो तसं आम्ही ते चार्ली चॅप्लिनचं नाटक करत होतो आणि त्याचबरोबर दिग्पाल दादाच्या ग्रुपकडनंही मी काम करत होतो. माझे बाकीचे, मी जस्ट मुंबईला शिफ्ट झालो होतो, पण माझे बाकीचे मित्र मग त्यांच्या कॉलेजकडनं पुरुषोत्तम करायचंय, फिरोदय करायचंय. त्यामुळे सगळे आम्ही सेपरेटली कामं करत होतो आणि काही ठिकाणी एकत्र पण करत होतो आणि सगळ्यांच्या लक्षात येत होतं की आपल्याला साधारण सेम पद्धतीच्या गोष्टी सुचतात किंवा आपल्याला सेम एक्सपेरिमेंटेशन करून बघावं असं वाटतं किंवा आपण सेम सजेशन करतो. आणि ज्युनियर असल्यामुळे कधी कधी ते ऐकलं जात नाही किंवा ते केलं जात नाही आणि तेवढी हिंमत नव्हती की आम्ही करून दाखवतो, कारण रिस्क घ्यायची असेल तर ती आपल्या पैशांवर घेऊ असं कुठेतरी वाटत होतं, म्हणजे दुसऱ्यांच्या नावावर नको. तर तेव्हा आम्ही सगळे 16-17 वर्षांचे असताना आम्ही थिएटर ऑन एंटरटेनमेंट ही संस्था काढली. आमचं पहिलं नाटक त्यांनी करून, आणि पहिलं नाटक करायचं लक्षात आल्यावर असं कळलं की आपण सगळेच ॲक्टर आहोत, कोणीतरी लिहावंही लागेल, कोणीतरी डिरेक्टही करावं लागेल ते नाटक. तर तेव्हा जवळपास म्हणजे जास्तीची मेजॉरिटी केल्यासारखं आम्ही उतरलो
आणि माझ्यावर राज्य आलं आणि म्हटलं ठीक आहे मी लिहितो. आणि तेव्हा मी माझं पहिलं नाटक लिहिलं आणि इंग्रजीत लिहिलं, हॉरर कॉमेडी, मी मगाशी म्हटलं ते लिहिलं. तर तेव्हा इंग्रजीत का लिहिलं याच्याकडे माझ्याकडे खरंच उत्तर नाही. कदाचित टायपिंग मराठीत होत नसे तेव्हा, आणि तो जो विषय होता तो जरा मराठीत थोडासा झिरो शो सारखा वाटला असता, म्हणून ते इंग्लिशमध्ये लिहिलं. त्यामुळे गोची अशी झाली की इंग्लिश बोलणारे आमच्या वयाचे ऍक्टर शोधायला लागले, आणि जे आमच्या बरोबरही ज्यांना काम करण्यात इंटरेस्ट असेल, कारण आम्ही कोणी 16-17 वर्षाची पोरं होतो, कुठून तरी पैसे गोळा केलेले. तर असं करत असताना एका रोलसाठी कोणीच मुलगी सापडत नव्हती, की लहान छोटा रोल होता तिचा, एक अख्ख्या नाटकात 10-12 लाईन्स असतील, पण थ्रूआउट असणं अपेक्षित होतं. आणि ते हॉरर नाटक असल्यामुळे त्याच्यातनं सरळ गोष्टी नव्हत्या, म्हणजे त्याच्यात खूप ट्रिक्स होत्या. कारण मी जादूचे प्रयोग करायचो तेव्हा पैसे कमवायला, म्हणजे पॉकेट मनी कमवायला. तर त्यामुळे ते जादूचे एलिमेंट्स त्याच्यामध्ये अनेक ऍड केले होते. त्यामुळे लपवलेल्या दोऱ्या असायच्या, अंधारामध्ये हे चेंज करा, ते होणार, इकडनं भूत दिसणार, म्हणजे ते लाइटिंगचे खेळ वगैरे, हे सगळं एक डान्स सारखं ते नाटक आहे की ते. त्यामुळे फक्त मी माझं पाठांतर केलं आणि जाऊन म्हणलं या पलीकडे जाणारं कोणतरी आम्हाला हवं होतं. आणि नाट्यसंस्कार ज्या संस्थेकडून आम्ही वी वॉन्ट चार्ली केलं होतं, तिथे लहान मुलांचे वर्ग व्हायचे उन्हाळ्याच्या सुट्टीत, तर ते शिकवायला शिवानीची आई असायची. त्यामुळे आमची त्यांच्याबरोबर दोस्ती. आणि म्हणजे शिवानीच्या आधी मी रांगोळी काकूंची मैत्री केली होती, त्यामुळे त्यांची मुलगी आहे नुकतीच 10वी झालेली, तिला इंग्लिश येतं असं म्हणून माझ्या त्या पहिल्या नाटकामध्ये शिवानीची एंट्री झाली. आणि तिचंही ते पहिलंच असं प्रॉपर नाटक होतं, आंतरशालेय वगैरे सोडता. आणि अगदी ती 11वीत, मी फर्स्ट इयर, आणि तिथे आमची ती ओळख झाली. आणि त्यानंतर बरीच वर्ष असं काही आमच्यात काही घडलेलं नाही लगेच. ती मला असं व्हायचं की माझी चुलत धाकटी बहिणी जी आहे ती तिच्या वयाची आहे, त्यामुळे मी कधी तिला सिरियसलीच घेतलं नाही, की बहिणीच्या वयाच्या लोकांना काय सिरियसली घ्यायचं आपण, ही बहिणीच्या वयाची आहे, हिला काय सिरियसली घ्यायचं, असं काही वर्ष झालं. पण ॲज लक वुड हॅव इट आम्ही भेटत राहिलो. म्हणजे त्या नाटकाचे तर प्रयोग व्हायचेच, पण त्याबरोबर शिवानीचंही करिअर सुरू झालं होतं. त्यांनी खूप आधीपासून तिने ऍक्टिंग सुरू केली आहे, म्हणजे आम्हा सगळ्यांना ती खूप सिनियर आहे त्या बाबतीत. ती 12वीत असतानाच तिची पहिली झीवरची सिरियल आली होती, पक्की शेजारी शेजारी पक्के शेजारी नावाची. आणि त्या सिरियलचं शूटिंग हे विसलिंगूडच्या शेजारी चालायचं, म्हणजे कुंपणाच्या पलीकडे. त्यामुळे येता जाता सारखी भेट व्हायची, दिसायचे. मग आमच्या त्या नाटकाचे काही प्रयोग हे तिच्या सिरियलच्या डिरेक्टरनी प्रोड्यूस केले होते, तर त्यामुळे अशी भेट होत राहिली. त्यात तिने श्रावण क्वीन स्पर्धेत भाग घेतला होता. त्याच्यात म्हणजे ती माझ्या बहिणीच्या वयाची लहान मुलगी हे सोडता तिच्यात सुद्धा खूप ग्रोथ दिसायला लागली होती. तिला लिखाणात इंटरेस्ट होता, मग ती त्यामुळे आमच्या भेटी व्हायच्या, की तिने काहीतरी लिहिलंय, मग ते मी वाचून तिला फीडबॅक द्यायचो, मग आम्ही त्याच्यावर वर्किंग करू. तिने कधीतरी शॉर्ट फिल्म केली तर मी त्याला टेक्निकल मदत म्हणून जायला लागलो. तर असं आम्ही इन टच होतो, काही तसं घडत नसलं तरी. आणि इतक्या लहान वयापासून दोघांचंही करिअर एकमेकांच्या समोर घडत होतं. एकमेकांचे जे काय रिलेशनशिप्स, ब्रेकअप्स, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड दोघांनाही सगळ्यांच्या समोर चाललं होतं. आणि असं करता 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 हळूहळू वाटायला लागलं आता काय त्याला. नाही, मला मुख्य प्रश्न माझा तू समजून नाही घेतलायस. तू बऱ्याच गोष्टी सांगितल्यास आम्हाला या सगळ्यामध्ये, बट दोनों तरफ आग बराबर लगी थी की तीर कुठून तरी एकीकडून सुटला होता. मजा अशी झाली की आग आधी तिथून लागली होती, आणि तेव्हा मी खूप वेगळ्या मनस्थितीत होतो. तेव्हा माझं शिक्षण खूप वेगळं हे चाललं होतं, त्यामुळे तिला इंटरेस्ट आहे मला माहित होतं. पण तेव्हा मी फाटा मारला, असं पुण्यात म्हणतात. फाटा नाही मारला, पण मी फार तेव्हा हे केलं नाही, कारण उगाच कशाला खोटी आशा दाखवायची, म्हणून मी स्वतःला लांबच ठेवायचो. पण मग हळूहळू अगेन थिएटरमुळे सारखी नाटकं होत होती, त्यामुळे सारखं ते भेट होत राहायची, गप्पा होत राहायच्या. मग तो दिवस कोणता होता ज्या दिवशी तू तिला समाधानकारक उत्तर दिलंस? नाही, एका पॉइंटला तिलाही लक्षात आलं की आग दुसरीकडे लागली आता. कारण एक अख्ख्या नाटकाची प्रोसेस होती आमची. त्याच्यात पहिल्या नाटकानंतर पहिल्यांदाच आम्ही दोघं एकत्र काम करत होतो. नाहीतर नेहमी असं असायचं की ती काम करते तर मी टेक्निकल टीम मध्ये असायचो, किंवा आमचा तो ग्रुप असल्यामुळे मी प्रोड्युसर म्हणून असायचो, की त्यामुळे बाकीची व्यवधानं जास्त असायची. पण दोघंही ॲज ऍक्टर्स एकमेकांबरोबर काम त्या नाटकातून केलं, आणि तिथे साधारण एक लक्षात यायला लागलं. मजा म्हणजे त्या नाटकामध्ये मी तिचा मानलेला भाऊ असतो, ज्याचं तिच्यावर सिक्रेटली प्रेम असतं. तर असं ते कॅरेक्टर होतं, त्यामुळे त्याच्या थ्रू असं एक हळूहळू एक अंदाज यायला लागला की असू शकतंय कदाचित. बरं, आता मैत्रीण बायको झाल्यानंतर बदल होतो की ते तसंच चालू राहतं?
माझ्यासाठी तरी ते तसंच चालू राहिलंय. मला एवढी भीती दाखवली होती सगळ्यांनी की लग्न झाल्यावर आता बघा, आता लग्न झालं, आता सगळं बदलणार, तर मी थांबलोय की कधी बदलणार, पण 2 वर्ष व्हायला लागली, अजून तरी काही बदललं नाहीये. आणि त्याच्या मागचं एक खूप महत्वाचं कारण हे होतं की अगेन आम्ही इतकी वर्ष एकमेकांना ओळखतोय, त्यामुळे काही असं लपवण्यासारखं काही नव्हतं. दोघांनी चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी माहीत होत्या. तिची आई आणि माझे आई बाबा एकत्र कॉलेजमध्ये होते, त्यामुळे त्यांची तशी बॅकग्राऊंड सिमिलर होती. म्हणजे तेव्हा ते ओळखत नसले तरी जुने किस्से निघाल्यावर सगळ्यांना सगळे संदर्भ माहीत असतात, असं होतं. सर्वसाधारण धारणा अशी आहे की एका घरातल्या 2 जणांनी, त्यातही नवरा बायको असेल तर एकाच क्षेत्रात काम करू नये, खूप अडचणीचं असतं. इथे तर 3 जण काम करतात एकाच कुटुंबातली. आई आहे, बायको आहे, मुलगा आहे त्या आईचा. आणि मग अशा वेळेला नक्की काय होतं? त्या मुलाचं सासूसासूंमध्ये मरण होतं की मग काय करावं लागतं? माझा हट्ट होता की मला ह्या क्षेत्रातलीच बायको हवी आहे. त्यामुळे तो ऑप्शनच नव्हता की या क्षेत्रातली नसेल, कारण हे खूप स्पेसिफिक प्रॉब्लेम्स असतात ह्याचे. म्हणजे आज जेव्हा आपला आता हा इंटरव्ह्यू ठरला होता अनेक दिवस, आणि अनेक महिन्यांनी आज शिवानीला अचानक सुट्टी मिळाली. आणि त्यामुळे तिचं होतं की आज आपण मजा करू. पण तिला जेव्हा सांगितलं की नाही, माझा एक इंटरव्ह्यू प्लॅन्ड आहे, तेव्हा याच्यावरनं भांडण नाही होत. कारण ह्याचा अर्थ काय, हे किती आधीपासून प्लॅनिंग असतं, शेड्यूल्स कशी वर्क होतात हे दोघांनाही माहीत असतं. त्यामुळे असं काय, मग एकच दिवस मिळाला मग हे होत नाही. किंवा एखादा दिवस जेव्हा वाढदिवस असतो आणि आज काहीतरी करू असं ठरतं आणि तिचा फोन येतो की ऐक ना 1.5 शिफ्ट लागली आज, तेव्हा लगेच मलाही समजतं की 1.5 शिफ्ट म्हणजे काय, ते कंट्रोलच्या कसं बाहेरचं असतं. याचा अर्थ ती किती दमून घरी येणार आहे. म्हणजे उलट मीच ती आल्यावर तिची कशी काय बॉयलर लावून ठेवला, रेडी करून ठेवलं, तिला झोपण्यासाठी काहीतरी खायला रेडी करून ठेवलं, हे कुठे अडकत नाही. आणि हे सगळ्यात जास्त मी आईमुळे शिकलोय. कारण कुठेतरी आय थिंक तिला असं वाटायचं की तिचं करिअर आणि माझं शिक्षण एकत्र चालू झाल्यामुळे बराचसा काळ ती माझ्याबरोबर नव्हती मी मोठा होत असताना. आणि मग मी 12वी नंतर मुंबईला शिफ्ट झालो शिक्षणासाठी. तेव्हा असं झालं की पुण्यात असताना आमचं जॉईंट फॅमिली होती, 11 माणसं एका बंगल्यात राहायचो. मुंबईला आल्यावर फक्त मी आणि आई एका ह्याच्यात, ते सुद्धा आई रात्री 10 पर्यंत शूटिंग करायची. त्यामुळे तिलाही टेन्शन होतं, मलाही टेन्शन होतं की हे सडन जर्क होईल का नाही. एवढा वेळ आम्ही एकमेकांबरोबर कधी घालवला नव्हता. तिला तिच्या स्पेसची सवय असणार, मला अर्थात खूप माणसांची सवय, आणि आता एकदम एकट्याला वाटणार नाही ना. तर तेव्हा आम्ही आमचं एक नवीन रुटीन तेव्हा तयार करून घेतलं होतं. तसं जेव्हा माझी सिरियल चालू झाली तेव्हा आईची सुट्टी चालू होती. त्यामुळे तिला आयुष्यात पहिल्यांदा असं करता आलं की हा मुलगा चाललाय, मग त्याला डबा करून दिला, मग तो आला. तिला इतकं कौतुक होतं त्याचं की निघालास का, पॅकअप झाला, ठीक आहे मी तुझ्यासाठी जेवण करून ठेवते बरं का. जे तिला कधीच अनुभवायला मिळालं नव्हतं. त्यामुळे पण खूप दमल्यावर घरी सांगणं की ऐक ना आज आउटडोर होतं, आणि ह्याच्या पलीकडे एक्सप्लेन न करता आईने माझ्यासाठी आउटडोर होतं ना, मग हे तुझ्यासाठी गार पाण्याच्या पट्ट्या काढून ठेवते, हे करते ते करते, की एक्झॅक्टली आपण काय तिथं सोसलं असेल आज दिवसभर हे माहीत असलेलं कोणीतरी आपली वाट बघणं, ह्याचं महत्त्व मला कळलं होतं. आणि ते शिवानीलाही कळलं होतं. आणि नशिबाने शिवानी आणि आईनी एकत्र काम केलं होतं याआधी. अँड जरा हटके या सिनेमामध्ये त्यांनी आई मुलीचंच काम केलं होतं, त्यामुळे त्यांचं एक इक्वेशन होतं. त्यामुळे असं कधी झालं नाही नशिबाने, ते फ्रिक्शन कधी नव्हतं. रादर एकमेकांची मदतच जास्त होत होती, कारण सगळ्यांना माहीत होतं या फील्डमध्ये काय होतं. आणि इतकी मजेशीर गोष्ट आहे की लग्नानंतर मुलगी घरी येणं आणि मग ती तिथे रुजणं, तिला तिथं कम्फर्टेबल वाटणं, हा एक खूप मोठीच गोष्ट असते. म्हणजे कुणालाही दुसरीकडे शिफ्ट होणं इज अ बिग थिंग. तर आमच्या लग्नाच्या आधी मी माझ्या मी डिरेक्ट केलेल्या पहिल्या फिल्मच्या शूटसाठी स्कॉटलंडला होतो. आणि तेव्हा शिवानीचं आत्ताचं जे ज्या घरी ती राहत होती ते घर तिला काही कारणाने सोडावं लागलं, काहीतरी रेंटचं काहीतरी झालं का काहीतरी. तर तेव्हा आईनी हट्टाने तिला सांगितलं की बघ आता लग्नानंतर तू इथे येणार आहेस तर तू आत्तापासूनच आपल्या घरी शिफ्ट हो. कारण आईला कुठेतरी ते एक, तिने इतकी वर्ष मुंबईमध्ये एकटी राहून काढली असल्यामुळे ही मुलगी तिथे एकटी राहतीये हे तिला आवडायचं नाही. आणि त्यामुळे लग्न काय, मी भारतातही नसताना शिवानी ऑलरेडी मी घरी येईपर्यंत शिफ्ट झाली होती, त्या दोघी एकत्र राहायला लागल्या होत्या. उलट मी आल्यावर मलाच म्हणजे साधारण यांच्या दोघींच्या म्हणजे आईला म्हणजे सडनली मुलगी आल्यासारखं झालं ना. त्यामुळे जे माझ्याशी कधीच बोलता येत नव्हतं ते सगळं की मेकअपचा मुख करूया आणि मग हे कपडे, मग त्या तुझे शूज मी घालू का, माझे शूज, म्हणजे हे एक वेगळंच त्या दोघींचं इक्वेशन सुरू झालं. खरा प्रश्न माझ्या बाबाला विचारला पाहिजे की 3 ऍक्टर्स घरी राहत असताना त्याचं काय होतं. असो, पण आज तू वेळात वेळ काढून खास करून शिवानीला सुट्टी असताना देखील आम्हाला तू प्राधान्य दिलं. आता घरी जाऊन प्रायश्चित्त.
त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. छान दिलखुलास गप्पा मारल्यास तू थँक्यू. आमच्या बरोबर. तर मंडळी, हा होता विराजस कुलकर्णी. आमचा हा व्हिडिओ, आमच्या या गप्पा जर तुम्हाला आवडल्या असतील तर त्या लवकरात लवकर लाईक करा, त्याच्यावरती कमेंट करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं ते. ऑफकोर्स. आणि गालिब नावाचं नाटक आलंय, नवीन आलंय कोरं, या बघायला, तिथे भेटू, अजून निश्चित. गप्पा मारू. निश्चित.